सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहावा. गणेश बाजारात बसून नेहमीचं आपलं चप्पल बूट शिवण्याचं काम करत होता. तो खाली मान घालून काम करत होता आणि त्याला चाहूल लागली की कोणीतरी व्यक्ती आपल्यासमोर उभी आहे. तेवढ्यात त्याला आवाज आला आणि ती व्यक्ती त्याला म्हणाली, "अरे जरा माझी चप्पल तुटली आहे, ती दुरुस्त करून देतोस का लगेच?" तेव्हा गणेश म्हणाला, "हो देईन की." आणि त्याने वर पाहिले तर समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली आणि तो चेहऱ्यावरती हसू आणत म्हणाला, "तुम्ही देसाई VR सर ना?" ती व्यक्ती म्हणाली, "हो, पण तू कोण आहेस आणि मला कसा ओळखतोस?" तेव्हा गणेश म्हणाला, "सर मी गणेश राजगुरू. तुमच्या शानबाग शाळेमध्ये मी इयत्ता 8वीमध्ये शिकत होतो. तेव्हा तुम्ही आम्हाला इतिहास आणि भूगोल शिकवत असायचा." तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, "हो हो, अरे पण तुझा चेहरा काही माझ्या लक्षात येईना बघ." तेव्हा गणेश म्हणाला, "असू द्या सर, नाही येणार तुमच्या लक्षात, कारण लक्षात राहण्याइतका मी वर्गामध्ये हुशार नव्हतोच." मग ती व्यक्ती गणेशला म्हणाली की, "अरे पण तू शाळा सोडून हे काम कसं काय करू लागलास?" तेव्हा गणेश म्हणाला की, "सर आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे. 8वीत असतानाच माझ्या बाबांची तब्येत बिघडू लागली होती. त्यांना फुफ्फुसाचा गंभीर आजार झाला होता. जे काही साठवलेले पैसे होते ते वडिलांच्या आजारपणात गेले आणि तरीसुद्धा त्यांचा आजार बरा झाला नाही. त्यामुळे माझ्या शाळेला पैसे कुठून आणणार? म्हणून मागच्या 2-3 वर्षापासून मी शाळा सोडून हेच काम करत आहे." देसाई सरांनी त्याला विचारलं की, "तुझ्या वडिलांना हा आजार कसा झाला?" तेव्हा गणेश म्हणाला की, "ते सतत दारू पीत असत आणि त्यामुळे त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे." मग पुढे देसाई सरांनी विचारलं की, "तुझी आई, भाऊ, बहीण ते काय करतात?" गणेश म्हणाला, "आई अशिक्षित आहे आणि ती इतरांच्या घरी धुणी-भांडी करायला जाते. मला एक लहान भाऊ आहे, तो शिकत आहे." "अच्छा, असं का?" असं म्हणून देसाई सर विचारात हरवून गेले. चप्पल शिवून झाल्यावर देसाई सरांनी खिशातून पैसे काढले आणि ते गणेशला देऊ लागले. तेव्हा गणेश, "मला नाही सर, तुमच्याकडून पैसे नाही घेणार," असे म्हणाला. "अरे वेडा आहेस का तू? तुझ्या कामाचा मोबदला तुला मिळायला नको का?" तेव्हा गणेश म्हणाला, "राहू द्या सर, तुमच्याकडून नको पैसे." परंतु देसाई सरांनी जबरदस्तीने त्याच्या हातावरती पैसे ठेवले आणि तिथून निघून गेले. काही दिवसांनी देसाई सर परत गणेशकडे आले आणि म्हणाले, "अरे गणेश, मला माझ्या मापाचा बूट तयार करून देशील का?" यावर गणेश आनंदाने म्हणाला की, "हो सर, देईन की." गणेशने सरांच्या पायाचे माप घेतले आणि 3-4 दिवसात बूट तयार केला. देसाई सरांना त्याने तयार केलेले बूट खूपच आवडले. त्यांनी त्या बुटाचे गणेश नाही नाही म्हणत असतानाही 800 रुपये दिले. गणेशला खूप आनंद झाला. एक चप्पल शिवल्यावरती 10-12 रुपये मिळवणारा गणेश, त्याला एक बूट तयार केल्यानंतर डायरेक्ट 800 रुपये मिळाले. त्याचा आनंद गगनात मावेना, कारण आजपर्यंत त्याला इतके पैसे कधीच मिळाले नव्हते आणि आता तो बूट तयार करण्याचे काम करू लागला. आता गणेशकडे चपला बूट बनवून घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आणि ते सगळे ग्राहक आम्हाला देसाई सरांनी पाठवले असे सांगायचे. काही दिवसांनी देसाई सर परत गणेशकडे आले. तेव्हा गणेश त्यांचे ग्राहक पाठवल्याबद्दल आभार मानू लागला. तेव्हा देसाई सर म्हणाले की, "गणेश, तू एक काम का करत नाहीस? अरे, तुझ्या हातात खूप छान कला आहे. तुझे बनवलेले चपला बूट सर्वत्र आवडत आहेत. तर तू एक टपरी का टाकत नाहीस? आणि तू टपरीमध्ये वेगवेगळ्या मापाचे चपला बूट तयार करूनच ठेव, म्हणजे ग्राहकांनाही जास्त वेळ थांबावं लागणार नाही." त्यावर गणेश म्हणाला, "सर, तुमची कल्पना तर खूप छान आहे,
पण त्यासाठी 12-13 हजार रुपये लागतील. अरे प्रश्न फक्त पैशांचाच आहे ना, तर मी देतो तुला पैसे, काळजी करू नकोस. पण तू टपरी टाक आणि हो, 1 वर्षाच्या आत तू मला पैसे परत करशील, बरोबर? तेव्हा गणेश म्हणाला, हो सर, 1 वर्षाच्या आत मी तुमचे पैसे परत करीन. गणेशला सरांनी पैसे दिले आणि बाजारात तो ज्या ठिकाणी चपला बूट शिवत बसायचा त्याच ठिकाणी त्याने त्याची टपरी उभी केली. टपरीचे उद्घाटन सरांच्या हस्ते झाले. गणेश खूप मेहनतीने टपरी चालवत होता. त्याने 15 दिवसातच सरांचे पैसे वसूल करून 5,000 रुपये त्याला नफासुद्धा राहिला. जेव्हा देसाई सर टपरीवर आले तेव्हा त्याने सरांचे पैसे परत केले, परंतु सरांनी ते घेतले नाहीत. ते म्हणाले की मी तुला 1 वर्षाची मुदत दिली होती आणि मी हे पैसे तुझ्याकडून 1 वर्षानंतरच घेईन. तोपर्यंत हे पैसे तुझा धंदा वाढवण्यासाठी तू वापर. आता गणेशचा उत्साह वाढला होता. त्याने आणखीन जास्त माल टपरीवर आणायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर ग्राहकांची गर्दी होऊ लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला. 2-3 महिन्यांनी जेव्हा सर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. तो आनंदाने सरांना म्हणाला, सर, काम खूपच चांगलं चाललंय. आता पुढे काय करायचं सर? सर म्हणाले, गणेश, आता मार्केटमध्ये एखादं चांगलं दुकान भाड्याने घ्यायचं. मी एक मोक्याच्या ठिकाणी दुकान बघून ठेवलेलं आहे, ते आपण घेऊया. तिथे हा सगळा माल शिफ्ट करायचा. आणि हो, छोट्या हस्तोद्योगासाठी जे कर्ज मिळतं ते घ्यायचं. मी ते तुला मिळवून देईन आणि तू आता तुझी स्वतःची फॅक्टरी MIDCमध्ये सुरू करायची. हे ऐकून गणेश थर्रारला आणि तो जवळजवळ मोठ्याने ओरडतच म्हणाला, काय सर, फॅक्टरी? मला जमणार आहे का हे? सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मी आहे ना, सगळे जमेल तुला. आजपर्यंत जमवलंस ना, मग इथून पुढेही नक्की जमणार. खाली वाकून गणेशने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, सर, खूप करताय तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा त्याच्या खांद्याला धरून उठवत सर म्हणाले, अरे, ते तर माझं कामच आहे. गणेश, माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करतात, तर कोणी इथेच मोठे अधिकारी झाले आहेत आणि कोणाचा स्वतःचा मोठा बिझनेस आहे. पण तू मात्र तसाच राहिलास. हे मला काही पटले नाही, कारण तू सुद्धा माझाच विद्यार्थी आहेस ना, आणि माझा विद्यार्थी असा मागे राहिलेला मला चालणार नाही. तुझी परिस्थिती हलाखीची आहे, मला मान्य आहे, पण केवळ परिस्थितीला शरण जाऊन तू मागे राहावं हे मला कसं पटेल बरं? तूच सांग. सरांचं हे बोलणं ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी आले. सरांच्या पाठिंब्यामुळे आणि मेहनतीमुळे गणेशची 1-2 वर्षातच खूप मोठी प्रगती झाली. आता त्याचं मार्केटमध्ये 2 दुकानं होती, तीही मोक्याच्या ठिकाणी आणि स्वतःच्या मालकीची. साधारण चप्पल बूट शिवणारा गणेश आता गणेश शेठ झाला होता. झोपडपट्टीतून तो आता चांगला फ्लॅटमध्ये राहायला गेला. त्याने एक गाडीही घेतली होती. त्याने त्याच्या भाऊ बहिणीचे चांगले शाळेत ॲडमिशन केले होते. या दरम्यान त्याचे वडीलही वारले. वडील गेल्यानंतर 2 वर्षातच त्याने लग्न केले. लग्नासाठी मुलगी पसंत करायलाही त्याने देसाई सरांनाच नेले होते. इतक्यात त्याची आईही वारली आणि इकडे 2-3 वर्षानंतर पवार सरसुद्धा आता निवृत्त झाले होते. निवृत्त होऊन त्यांना 5-6 वर्षे झाली आणि सर आता वयस्कर झाल्यामुळे थकले होते. त्यांची मुलगी उच्च शिक्षित होऊन लंडनला स्थायिक झाली होती आणि आता त्यांच्या मुलाने सुद्धा अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर खूप दुःखी होते. आतून सतत खचलेले असायचे आणि त्यातच त्यांच्या पत्नीची तब्येतही ठीक नसायची आणि एक दिवस त्यांच्या पत्नीचे निधन झाले. ही बातमी गणेशला कळली आणि तो सर्व काम सोडून सरांच्या घरी धावला.
सरांचा मुलगा मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. तेव्हा गणेशने सरांना सावरले आणि त्यांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. मुलगा मुलगी यायच्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. 13व्यापर्यंतचा सगळा खर्चही गणेशनेच केला. सर्व विधी पार पडल्यावर सरांच्या मुलाने सरांना अमेरिकेला त्याच्याबरोबर येण्यासाठी खूप आग्रह केला, पण सरांनी आपला मायदेश सोडायला स्पष्ट नकार दिला. सगळे निघून गेल्यावर आता सरांचं एकाकीपण सुरू झालं. ते गणेशला बघवत नव्हतं, पण शेवटी त्याचाही नाईलाज होता आणि एक दिवस गणेश त्याच्या बायकोला घेऊन सरांच्या घरी पोहोचला. त्याला असं अचानक बघून सरांना थोडं आश्चर्यच वाटलं. त्यांच्याकडे बघून गणेश म्हणाला, सर, माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत आणि आता मला आणखीन एक मदत कराल का? तेव्हा त्याला सर म्हणाले की अरे, आता तुला माझ्या मदतीची काय गरज आहे? तू आता खूप मोठा झाला आहेस. तरी पण बरं सांग, आता काय मदत हवी आहे तुला? मग गणेश म्हणाला, सर, तुम्ही माझे वडील व्हाल. हे ऐकून सर स्तब्ध झाले आणि म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला माझा मुलगाच मानतो. मग हात जोडत गणेश म्हणाला, मग मला मुलाचं कर्तव्य करू द्या. सर म्हणाले, अरे पण हा निर्णय घेण्याआधी तू तुझ्या बायकोला विचारलंस का? तिची परवानगी घेतलीस का? तेव्हा गणेश म्हणाला, हो सर, तिला विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. तिलाही वडील नाही आहेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही खूप आनंद होईल आणि आमच्या मुलांनासुद्धा आजोबा हवे आहेतच की. तेव्हा सर म्हणाले, बघ बरं, म्हातारपण खूप वाईट असतं. मी आजारी पडलो, माझी हालचाल बंद झाली तर तुला माझं सगळं करावं लागेल. त्यावर गणेश म्हणाला, सर, मुलगा म्हटलं की सगळं करणं आलंच ना. मी तो सगळा विचार करूनच इथे आलो आहे. थोडा विचार करून सर म्हणाले, बरं ठीक आहे, मी येतो तुझ्याबरोबर, पण माझी एक अट आहे. तू मला सर म्हणायचं नाही. तेव्हा गणेश म्हणाला, सर, मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हालासुद्धा इथून पुढे मी अण्णाच म्हणेन. हे ऐकून सर मनमोकळेपणाने हसले आणि म्हणाले की गणेश, माझी अजून एक अट आहे. तुझ्यासारखेच अनेक गणेश आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे आणि त्यांनाही तुझ्यासारखं गणेश शेठ व्हायला तू मदत करशील. हे ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने सरांना घट्ट मिठी मारली. दोघेही बराच वेळपर्यंत रडत होते. तर मित्रांनो, आवडली का कथा? तुमच्या कमेंट्स आणि लाईकची आम्ही वाट पाहत असतो. त्यामुळे भरभरून कमेंट्स करत चला आणि अशाच रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.